वाजले 6:46 केळशी रत्नागिरी गाडी। नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ। तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये। वाजले सकाळचे 6 आणि मी आहे केळशीमध्ये। आता प्रवास चालू होणार आहे, संगमेश्वरला जातोय। शूट आहे गाण्याचं शूट लावलेलं आहे। मागच्या वेळेस नाद घुमला केलेला गणपतीचं गाणं, यावर्षी नवीन कन्सेप्ट आहे, नवीन सब्जेक्ट आहे आणि त्याच्या शूटच्या निमित्ताने मला जावं लागतं आहे संगमेश्वरला। ॲक्च्युली इथे आहे आपला भाऊ, इथे भाऊ सतीशदा आणि आविदा आलेलो आहे की शूटचं स्केड्यूल पण लावायला लागलं, कारण पाऊस ह्या गोष्टी आहेत। तो जरा पाऊस नसल्या कारणाने जरा शूट लावायला लागलं। मला सगळ्यांनाच जपायचं आहे। आता बोललो हे ना वेळ जाऊया, म्हणजे मजा येते, सगळे एकत्र असल्यावर ना मजा येते। तर होतो वगैरे। आता ह्यांना मी स्किप मारणार आहे, म्हणजे इथून ते एक्झिट मारणार आहे आणि मी जाणार आहे संगमेश्वरला। हे आहेत 2-3 दिवस आहेत। आविदा पण आहे वाटतं, आविदा इथून फिरायला जाणार आहे। आविदा ॲक्च्युली मला वाटतं गावी जाणार आहे, इथून गावी जाणार अजून 1-2 दिवस आहे इथे। सो आता आम्ही निघतोय इथून केळशी ते रत्नागिरी प्रॉपर गाडी वस्तीला येते रात्री। सो 6:45 आहे, 6:45-7 वाजता सुट्टे। आता जायचं आहे। जाताना केळशीतून दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वरला थांबेन, रेल्वे स्टेशनला थांबेन बहुतेक, कारण मुंबईतनं माझी बहीण 2-3 आर्टिस्ट येणार आहेत। सो उद्यापासून स्केड्यूल शूटचा लागलेला आहे। जाऊया, नवीन कन्सेप्ट आहे, बघायला आवडेल। प्रवास नवीन आहे, कारण केला आहे नाही कधी केळशी टू संगमेश्वर, कधी प्रवास केला नाही बसचा। आज प्रवास आहे, कारण ट्रेनने वगैरे करतो तिकडे जाताना। सो केळशीतून रत्नागिरी डायरेक्ट गाडी आहे, ती बरं आहे। काय माहिती रात्री आले की नाही, तर ते पण बघायचं। बाय, वस्तीला येते रात्री 10:30-11 वाजेपर्यंत वस्तीला येते केळशीला। त्या गाडीने जायचं, तोपर्यंत इथं बस स्टॉपला थांबतो। हा एक केळशीचा स्टॉप आहे मेन, तिथं थांबतो। चल बाय, भेटू परत। येस, मजा करा। तू जातोय म्हणून, नाही तर अजून मजा केली असते। काय करणार, काही प्रोजेक्ट घेतलेले आहेत ना। चल ओके। वाजले 6:46 केळशी रत्नागिरी गाडी। चला मंडळी, गाडी सुटलेली आहे 6:45च्या दरम्यान। आता दापोली किती वाजता पोचते ती बघायची आहे, आणि संगमेश्वरला रेल्वे स्टेशनला किती वाजेपर्यंत पोचते ती बघायची आहे। जाताना माझं गाव लागेल आसूद गाव, तो पण बघायचा आहे। चलो, आता केळशीतून खाली आहे गाडी, नंतरला भरेल पूर्ण। ते बघू शकता तिकीट काढली आहे, केळशी बाजारपेठ ते संगमेश्वर 252 रुपये तिकीट आहे। 252 रुपये संगमेश्वर गाठायचं आहे। आसूद बस स्टॉप बऱ्याच दिवसांनी गावच्या माझ्या दिसतोय। आता माझं गाव वगळत जातोय पुढे, लवकरच गावी जातोय। कदाचित पुढच्या गावी आसूदला येईल, आसूदवरूनच जातो। आसूद पूल। आत्ता 8:21 झालेली आहेत, पोचलेलो आहे दापोलीला। येता आता माझं गाव लागलं आसूद। मिस करतोय, पुढच्या आठवड्यात जाईन बहुतेक मी गावाला। तो गावाच्या इथूनच गेली गाडी। आता इथून खेड, नंतर चिपळूण, मग संगमेश्वर। काय माहीत किती वाजतील,
खेळला जायला 9:30 तरी वाजतील. नंतरला चिपळूण 10:30, संगमेश्वर 11:30, 12 वाजेपर्यंत पोहोचेन असं वाटतंय. प्रवास लय भारी, झोपलेलो मस्तपैकी, कारण झोप काढतोय. उद्यापासून परत शूटिंगला सुरुवात. मगाशी गाडी खाली झाली. आता बघा खेळला जाणारी पण लोक बसतील. रत्नागिरीत पण जाणारे इथं बरीच असतात. जो सकाळी रत्नागिरी गाड्या सुटतात ही केळशी रत्नागिरी डेलीची गाडी आहे, जी दापोलीतून केळशीतून सुटतो. दापोलीत येते ती. चला दापोलीतून निघाली गाडी. खेडकडे जाईल. पाऊस झाला आहे. अकरा वाजले. गाडी आली चिपळूणला. तर सगळे डेपो करत जाते. चिप आता 45-50 मिनिटात जाईल संगमेश्वर रेल्वे स्टेशन. फायनली उतरलोय. वाजलेत 11:15. धामणी बस स्टॉप आहे, तिथे उतरलोय. कारण जायचं आहे रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला बहीण वगैरे येणार आहे. अजून 2-3 जण आहेत. तर त्यांना पिकअप करून मग कर्जुबेला, संगमेश्वरला कर्जुबे गाव आहे, मागचे गेलेलो ना संकेतच्या गावात, तिथं जायचं आहे. तर इथून आता पुढं संगमेश्वर ST डेपोत जाईपर्यंत आणि तिथून परत मागे यायचं म्हणजे पूर्ण लफडा आहे. प्रवास छान झालेला आहे. 6 वाजता निघालेलो घरातून आणि 7:45ला बस निघालेली. संगमेश्वरला येईपर्यंत 12-12:15 झालेले आहेत. चला पाऊस पण आहे. आता त्यांची मांडवी गाडीने येत आहेत, त्यांच्यासाठी थांबायला लागेल. आता 1-1.5 तास, 1:30 वाजता येते बरोबर मांडवी गाडी संगमेश्वरला. आता ती येईल, मग आम्ही सगळे एकत्र जाऊ. इथून एक 5 ते 10 मिनटावर स्टेशन आहे. गोवा हायवेला आहे, मुंबई गोवा हायवेला. परवा इकडं मागते आलेलं तर वडापाव खाल्लेला. वडापाव खातो, जरा नाश्ता वगैरे करतो, मग जातो पुढं. आता मंडळी वडापाव वगैरे खाल्ला आहे, मस्त पोट पूजा केली आहे. आता वाजलाय 1. मांडवी गाडी येईल 1:30 वाजेपर्यंत. तोपर्यंत इथून जातो स्टेशनला. आज पाऊस येऊन जाऊन आहे, पण प्रवासात नाही भेटला तो बरा झाला. STने आलो, भारी वाटलं. पण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. आता ट्रेन येईल मांडवीसाठी. बस पण आलेली आहे. देवरुख रेल्वे स्टेशन ते देवरुख. दिवा गाडी आली, दिव्यावरून ती सुटते. ती सकाळी 7:30ला पनवेलवरून सुटते. त्याच्या मागणं येईल मांडवी गाडी. काय जो प्रवास आहे ना आपला, आले पावसातनं भिजत मांडवी. त्याच्यामध्येच आपली माणसं आहेत. एकदम मागच्या साईडला आहेत. बघूया कधी येत आहे. हो बरं आहे ना. व्हिडिओ मस्त व्हिडिओ भारीच वाटतंय तुमचं बघून. आम्हाला खूप समाधान वाटते. ट्रेनमध्ये आहेत तुम्ही याला? ट्रेनमध्ये. कुठलं गाव? गाव चिपळूण, वालोपी गाव. ओके. बरीच वर्ष आम्ही गाडी. बरेच वर्ष. 25 वर्ष झाली. हां काय? बरं. तुमचं व्हिडिओ बघून आम्हाला खूप बरं वाटतं. असंच काहीतरी करत राहा. हो. काकाने स्वतःहून आवाज दिला की छान वाटतं. आपली माणसं भेटतात तर अजून मग व्हिडिओ करायला बरं वाटतं. नाही मस्त वाटतं. आमचं तुम्ही बघत असतो ना आम्ही. हां. असंच करत राहा. हो. चला. हा वा मस्त मस्त मस्त. वा मस्त. काकडी घ्या, काकडी घ्या, काकडी. कसा झाला प्रवास? बेस ना? बेस झाला ना? काय झोपून आलात? काय खाऊन आलात? काय नाही खाल्लेलं आहे मांडवीला. अरे मांडवीला चांगला खायला भेटतो मी याला. या सगळ्या झोपल्या, मी खाल्लं फक्त. आता डायरेक्ट जायचं आहे बारक्याकडे कर्जुव्यात. इथून एक 15-1 किलोमीटर असेल, 15 ते 20 किलोमीटर आहे. पुन्हा एकदा सगळे शूटिंगसाठी आलेले आहेत.
काय काय आणलंयस काय बॅगेत एवढा? अरे ठोकल तो. काय आणलंयस काय बॅगेत एवढा? कर्जव्यात जाता औटिंगनी मार्गे इथून गेला फुनगुसातून इकडनं सरळ बाजून राईट मारला की रत्नागिरी गणपतीपुळे आणि इथून कर्जव्यात जायचं. कर्जवे पुढे धामापूर मागजन हा रस्ता आहे पुरा जायला. तेच ना ते शिमगा खेळू मधले. मी काल आलोय. हे नाही हे मामा आपले गाव गोंधळ मधले काका. काका गाव गोंधळचे काका. चला हवा येऊ द्या. ऑडिशन फेम रिटर्न. अरे केस आले रे डॉक्टर. चला चला आम्ही आलेलो आहोत संकेतच्या इथं. काय आणले नाही काय माहिती. पैसे आहेत. वाकडा होतोय रे. हा काय बोलतो कसा आहेस? याला बॅग घालते. होय चिखलातली राधा आईस पडलो वायो आज गाव ना कुठनं धोतला आपटल माझा. हो की बरं आहे ना. तुझा फॅन आहे तो आलेला समजलं आलाय तो संकेतकडे आलो जेवलो वगैरे फ्रेश झालो. आता जाऊ निघालो मागझनला. उद्या शूटिंगचं स्केड्यूल आहे. उद्या शूटचा मुहूर्त करायचा आहे शुभ मुहूर्त. आता सगळं रेखी करतोय म्हणजे लोकेशन रेखी मागे आलेलं तेव्हा केलेलं रत्नागिरीला. पण आता जाऊन जरा गणपती बऱ्याच गोष्टी सामान उद्याचा पूजेचा ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. सो मागझनला जातो आहे. यावर्षी संकेतच्या गावाला शूट ठरवलेलं आहे. संकेतचं गाव मस्त आहे आणि भारी आहे. सो शूट का संकेतच्या गावाला ठरवलं आहे ना त्याचं तुम्हाला गाणं येईल ना त्यावेळेस समजा. गाणं कोकण टॉकीजवर येणार आहे आणि ते येत्या 10-15 दिवसात येईल. शूटिंगला खूप मेहनत असते. बऱ्याच गोष्टी असतात. त्याचं प्रिपरेशन असतं. प्रोडक्शन म्युझिक प्रोडक्शन नंतर व्हिडिओ प्रोडक्शन बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. रोड बघा किती शांत आणि जंगल सीन वाटतो. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी भारी सीन आहे. तिकडे बाजूला नदीसुद्धा आहे मोठी. ती जाते भातगावच्या इकडनं पुढं जयगडला. मागझन ST डेपो मागझनला आलो. इकडे बाजारपेठात गणपती कुठेतरी चॉईस करायचं आहे. पण तुम्ही मागझनचे असाल या पंचक्रोशीतला असाल तर नक्की कमेंट करा. मागझन परिसरात आहो. भजी आली आहे गरमागरम. चौघांनी खावा. आणि ती एक प्लेट येईल ती तू एकट्यान का. आणि सोबत मिरची आहे. ती डिश घे फक्त. पावसातून भजी खायला बरं वाटतं. भजी पडणार पडलं. हा काय टाईम आहे याचा. DOPनी एवढा लेट येतो. कन्फ्युज होणार. वाटलं मॅप मध्ये कुठला मध्ये सुमसाम बंगला अरे हा काय हा जीव द्यायला आणलास की काय. नाही ते लागतं पावसाळ्यात. कॅमेराचा ना. होय कुठे जायचं इथून. तू राईट सोबत भेटला बस. कसा आहेस भाऊ. बस इथे पेरू आहे बॅग घे मांडी. सो पेरू आणलेस. पेरू मी मला खायला आणले. उचल बॅग घे बस. चांदोबा भागलास काय लिंबोनीच्या झाडा मागे लपलास काय. कसला आलाय बघा चांद. कसं दिसतंय ना. आता पौर्णिमा येईल लवकरच आणि कसा दिसतोय बघा. रात्र झाले. बारकेच्या इथे आलेलो आहे आणि आज प्रवास केळशी ते संगमेश्वर असा होता. प्रवासात नजरा बघत येत होतो आणि झोपा पण काढल्या.
तर काल लवकर उठायला लागला ना. आता येऊन मग गेलेलो गणपती वगैरे बघितला. जरा लोकेशन सेट करायचे होते, कुठे कुठे काय काय करता येतील. आणि उद्यापासून सॉन्गला शूटला सकाळी पूजा करणार, शुभारंभ करणार आणि शूट चालू करणार आहे. बाकी उद्याच्या ब्लॉगमध्ये बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या डिटेल्स देईल. मला माहीत नाही उद्यापासून ब्लॉगवर जास्त फोकस असेल माझा, कारण ज्या प्रोजेक्टची जबाबदारी घेतलेली आहे, स्वतः डिरेक्शन करत आहे आणि स्वतः स्क्रीन प्ले करत आहे. सो त्या गोष्टी जरा फोकस करून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. सो ब्लॉग माझा कितपत येईल, कितपत फुटेज मी दाखवेल तर मला माहीत नाही, पण ब्लॉग उद्या करणार आहे. तोपर्यंत आज मी इथेच व्हिडिओ थांबवतो आहे. व्हिडिओ मी इथेच थांबवतो. कशी वाटलं अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण एकदा असा कुठला तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.